सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. नेताजी आग्रहाने म्हणाले, तुम्हाला एकाला घ्यावंच लागेल, हा माझा हुकूम समजा. दुसरा वैमानिक तोनोगोको म्हणाला, सर आम्ही काय हुकमाचे ताबेदार, पण खरंच वजन जास्त होईल. शिवाय आपण आपल्या 2 टँकही घ्यायच्या म्हणता. नेताजी म्हणाले, त्या टँका फार महत्त्वाच्या आहेत. भविष्यातील क्रांतिकार्यासाठी हा खजिना आवश्यक आहे. त्यात पूर्व आशियातील माता भगिनींचे दागदागिने आहेत. शेवटी ट्रंकाही आत ठेवल्या गेल्या. नेताजींबरोबर कर्नल हबीबूर रेहमान निघाले. नेताजींनी इसोडा आणि हाचियांना आलिंगन दिलं. आपल्या सर्व साथीदारांना कडकडून मिठ्या मारल्या. डबडबल्या डोळ्यांनी नेताजींनी इसोडांना पुन्हा आठवण करून दिली. पाठोपाठ दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून माझ्या सहकाऱ्यांना मंचुरियनमध्ये डेरेनला पाठवण्यास विसरू नका. नेताजी विमानात चढल्यावर दारातूनच त्यांनी सर्वांना जय हिंद केलं. गदगदल्या स्वरात म्हणाले, मेरे भाईयो, मिलेंगे, जरूर मिलेंगे. जय हिंद. सायगावच्या हवाई अड्ड्यावर विमान पाठवण्याची घाई चालली होती, कारण शत्रू केव्हाही येऊ शकत होता. नेताजी बोस म्हणजे एक राष्ट्रप्रमुख, आशियाचे आदरणीय नेते. त्यांना सुखरूप नेण्याची जबाबदारी फील्ड मार्शल तेराऊंची लेफ्टनंट कर्नल नोनोगाकींवर त्यांनी सोपवली होती. महायुद्धाला गंभीर वळण लागण्यापूर्वी नेताजींना आणि शिदेईंना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं महत्त्वाचं होतं. संध्याकाळी 5:15 वाजता विमान धावपट्टीवर गती घेऊ लागलं. बघता बघता विमानानं आकाशात झेप घेतली. दूर गेलेले विमान पाहून नेताजींच्या साथीदारांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बँकॉकमध्ये सकाळी नेताजींनी फक्त अर्धा कप कॉफी घेतली होती. दिवसभर त्यांना साधं पाणी प्यायलाही उसंत मिळाली नाही. 3-4 दिवसांपूर्वी हे सॅली विमान घेऊन नोनोगाकी सिंगापूरला उतरले होते. तेव्हाच विमानाचा एक पंखा निखळून नादुरुस्त झाला होता. खरं म्हणजे लगेच बदलायला हवा होता, परंतु त्या छोट्या विमानतळावर एवढा मोठा भाग मिळणं शक्य नव्हतं. त्यातच मध्ये शत्रूकडून केव्हाही हवाई हल्ला होण्याची शक्यताही होती. या गडबडीत पंख्याची बदली होऊ शकली नाही. तोच पंखा नीट दुरुस्त करून घेतला. धोका नसल्याची खात्री करूनच सिंगापूर हवाईतळ सोडलं होतं. विमान अंतराळातून नीट प्रवास करीत असलेल्या नेताजींना बघून वैमानिकांचा जीव भांड्यात पडला. हे प्रवासी विमान नसल्यामुळे आत बसायला खुर्च्या नव्हत्या. लेफ्टनंट जनरल सिदेई व नेताजी मधल्या मोकळ्या जागेतच बसले. विमान निघायला आधीच उशीर झाला होता. रात्रीचा प्रवास धोक्याचा. त्यातून शत्रूच्या हवाई हल्ल्याचा संभाव्य क्षेत्रातून विमान चाललं होतं. त्यामुळे नोनोगाकींच्या मनात सारखी धास्ती होती. फील्ड मार्शल जनरल तेराऊची यांच्या आदेशानुसार चंद्रा बोस यांना सुरक्षित मंचुरियात डेरेनला पोहोचवायचं होतं. त्यांनी वरिष्ठ स्टाफला सक्त सूचना दिल्या होत्या. नेताजी राष्ट्रप्रमुख आहेत, त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी. त्या घनघोर रात्री युद्धप्रवण क्षेत्रातून विमान नेणं म्हणजे जीवावरची जोखीम होती. शत्रूचं एखादं विमान किंवा विमान विध्वंसक तोफेचा एखादा गोळा विमान गिळण्यास पुरेसा होता. अंधारात विमान चालवणं धोकेदायक असल्याचं जाणून ट्रेन या छोट्या शहरातील विमानतळावर विमान उतरवण्यात आलं. जपानी क्वार्टर मास्टरच्या फ्लॅटमध्ये नेताजी आणि सिदेईंना एकच खोली मिळाली. दोघांनी बऱ्याच उशिरापर्यंत मसलत केली. नेताजी रशियाच्या नकाशाचे बारकाईनं वाचन करीत होते. शिदेई त्यांना आवश्यक उपयुक्त अशी माहिती देत होते. बाजूच्या खोलीत 3 पायलट गाढ झोपी गेले होते. जेमतेम 2 तास झोप होत नाही, तोच पहाटेचे 4 वाजताच नेताजी उठले. नित्य सवयीप्रमाणे त्यांनी आंघोळ उरकली. उघड्या अंगाने ते वेदपठण करू लागले. तोच सिदेईंना जाग आली. त्यांनी नेताजींकडे नजर टाकली तर ते एखाद्या योग्यासारखे दिसत होते. हातात रुद्राक्षाची माळ, ती गीतेची छोटी प्रत,
हा देखावा बघून सीदेई मंत्रमुग्ध झाली. थोड्या वेळानं नेताजींनी डोळे उघडले. ती छोटी गीता रेशमी रुमालात गुंडाळताना त्यांच्या हातून एक फोटो खाली पडला. सीदेईंनी तो उचलून नेताजींच्या हाती देताना फोटो कोण्या परदेशी युवतीचा असल्याचे बघून सीदेईंचे डोळे विस्फारले. ते बघून त्यांच्या मनात भलत्या शंका यायला नको म्हणून नेताजी स्वतः खुलासा करत म्हणाले, शी इज माय वाईफ. सविस्तर सांगायला वेळ नव्हता. एक मातृभूमी सोडली तर नेताजी जीवनात कोणत्याही गोष्टीत गुंतले नव्हते, परंतु एमिली कितीतरी दिवसांनी तिच्या आठवणी दाटून आल्या. कधीतरी चुकून माकून येणारी पत्र कधीचीच बंद झाली. जर्मनी आणि इटली देश मित्रराष्ट्रांनी पदाक्रांत केले होते. त्या आक्रमणात छकुलीचं काय झालं असेल? कोठे असेल छकुली अनिता? काही वेळाने सगळेजण उठून पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी तयार झाले. सीदेई म्हणाले, नेताजी चला लवकर. मंचुरिया शरणागतीच्या कागदावर सह्या करण्यासाठी वेळेत पोचायला हवंय, नाहीतर गंभीर प्रसंग उत्पन्न होईल. नेताजींनी बॅग आवरली. तोवर हबीबूर धावत आले. त्यांनी बॅग उचलली. सर्वजण टुरेनच्या हवाई अड्ड्यावर पोहोचले. तेव्हा सकाळचे 5:30 वाजले होते. मोटारीतून सगळेजण धावपट्टीवर उतरले. सकाळी सकाळीच टुरेनचा विमानतळ सोडला. या पुढचा प्रवास हैतो आणि तैपेई या 2 हवाई अड्ड्यांवरून वर थांबून नंतरच डेरेन गाठायचं होतं. सॅली विमान 400 मीटर उंचीवरून चाललं होतं. त्यामुळे आतले प्रवासी थंडीनं कुडकुडत होते. सीदेई आणि नेताजी रेडिओवरून मधून युद्ध बातमी ऐकत होते. एका बातमीनं सीदेई घाबरून गेले. ओरडूनच म्हणाले, नेताजी, रशियन फौजा डेरेनकडे निघाल्या आहेत. कोणत्याही क्षणी तेथे दाखल होतील. विमान वैमानिकांवरही दबाव वाढला होता. फक्त तैपेनपर्यंत पोचायला 6 तास लागणार होते. त्याआधीच मित्रराष्ट्रांच्या फौजा डेरेनच्या आसपास पोहोचण्याची भयानक खबर येऊन धडकली. त्या बातमीनं सीदेईसुद्धा खूप चिंताग्रस्त झाली. त्यातच एका राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी शिरावर होती. अचानक एखादी विमान तोफ डागली गेली तर? सीदेईंनी वैमानिकांना विचारलं. मधला हैतोसा थांबा टाळून सरळ फॉर्मोसालाच उतरलं तर चालेल का? सर्वांनाच ही कल्पना पसंत पडली. नेताजी म्हणाले, मलाही लवकर पोचण्याची घाई झाली आहे. मला पुन्हा आझाद हिंद फौज उभारायची आहे. आझादीच्या माझ्या अधुऱ्या स्वप्नांसाठी शक्य तेवढ्या लवकर हिंदुस्थानकडे झेप घ्यायची आहे. विमान सतत 6 तास चाललं होतं. दुपारी 12:30 वाजता दर्शा फार्मोसा बेटचं दर्शन घडलं. पाहता पाहता तैपेई विमानतळ जवळ आलं. विमान खाली उतरू लागलं. तैपेई सोडली की पुढचा प्रवास फक्त 5 तासांचा होता. त्यामुळे इथे थोडी विश्रांती घ्यायची. इंजिनलाही थोडा विसावा मिळेल. दिवे लागण्यापूर्वी डेरेनला पोहोचू असं सर्वानुमते ठरलं. तैपेईचा मृत्यूयामा विमानतळ ही बॉम्ब हल्ल्याने खूपच भेसूर आणि ओकाबोका दिसत होता. जपानी पायदळांनी तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत नेताजी आणि लेफ्टनंट जनरल सीदेई बसले होते. ऑर्डरलीने नाश्ता आणला, परंतु नेताजींना भूक नव्हती. सीदेईंच्या आग्रहाने नेताजींनी 2 केळी फक्त खाल्ली. उड्डाणापूर्वीची विमानाच्या यंत्राची तपासणी सुरू होती. मध्ये वेळ असल्यामुळे सीदेई आणि नेताजी गप्पा मारू लागले. बोलता बोलता सीदेई म्हणाले, नेताजी, सायगाववरून बातमी मिळाली की आपण सायगाव सोडले न सोडले तोच काहीच मिनिटात एकाच वेळी अमेरिकेच्या 4 विमानांनी सायगाव विमानतळावर बॉम्ब वर्षाव केला. नेताजी हसून म्हणाले, मला जिवंत व मृत पकडण्यासाठी माउंटबॅटन आणि चर्चिल जीवाचं रान करीत आहेत, परंतु त्यांना माझ्या प्रेताचंही दर्शन होणार नाही. हिंदुस्थानच्या मातीतून शेकडो सुभाष जन्माला येतील. इंग्रजांना एक दिवस भारतातून परत जावंच लागेल. इंडिया विल बी फ्री ॲट दॅट इज बिफोर लॉंग. हिंदुस्थान लवकरच आझाद होईल. हिंदुस्थान स्वतंत्र झाला की माझ्या पुढे असंख्य प्रश्न उभे राहतील. सर्वात प्रथम बेकारीची समस्या सोडवायला प्राधान्य द्यावं लागेल. लोकसंख्या नियंत्रित करावी लागेल. ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीनुसार केलेल्या प्रशासनात योग्य बदल करावे लागतील. जाती धर्माच्या नावाखाली समाजद्वेष पसरवणाऱ्या महाभागांना वठणीवर आणावं लागेल.
कुठे उद्योगाला प्राधान्य, मोठमोठे औद्योगिक प्रकल्प, शेती सुधारणा, नद्यांचे सर्वेक्षण, पाटबंधारे योजना, संपूर्ण राष्ट्रात साक्षरताचा प्रसार, नियोजनबद्ध विकास आणि निधर्मी राष्ट्रनिर्मिती करणं असे पहाडासारखे अनेक कामं मला करायची आहे. विमानाची संपूर्ण योग्य दुरुस्ती झाल्याशिवाय पुढे जाता येणार नव्हतं. तिघेही वैमानिक कसून तपासणी करीत होते. वेळ झपाट्यानं जात होता. नेताजी, सिदेही आणि हबीबुर रहमान विमानाजवळच उभे होते. सिदेही जवळच्या रेडिओच्या बातम्या चालू होत्या. शरणागतीची बातमी ऐकून फार्मोसाच्या जपानी गव्हर्नरने हाराकिरी केली. रशियन फौजा काही तासात डेरेनचा ताबा घेणार असल्याचं निवेदक सांगत होता. बातमी ऐकून सिदेई अत्यंत अस्वस्थ झाले. ते वैमानिकांना लवकर चलण्याची घाई करू लागले. विमान दुरुस्त झाल्याची पूर्ण खात्री झाल्यावर सर्वांना विमानात बसण्याचे वैमानिकांनी सांगितले आणि नेताजींसह 14ही जण विमानात बसले. विमान खूप उंचीवरून जात असल्यामुळे भयंकर थंडी वाजत होती. नेताजींनी कर्नल हबीबूरला आपले स्पंजचे निळ्या रंगाचे गळाबंद जॅकेट काढायला सांगितले. जॅकेटवरून त्यांनी चांबडी पट्टा घट्ट बसवून बांधला होता. दुपारी 2 वाजता विमान धावपट्टीवरून धावू लागलं. विमान 20-25 मीटर अंतरावर गेले असेल नसेल तोच विमानात काहीतरी बिघाड असल्याचं वैमानिकांच्या लक्षात आलं. आता विमानात बिघाड झाल्यावरती पुढे काय होणार, ते पुढे जाणार का नाही, हे आता आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे मनःपूर्वक आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.